म्हणून साधूला आहे देव तेथे संत, संत तेथे देव. देवाला जर तुमच्यामध्ये यायचंय तर साधूची संगत करावं लागतं, संत संगत धरा, मग तुमच्या जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार. चहुवेद जानन साही शास्त्र कारण, 18 पुराण हरीशी गाती. मग एवढं जर होतंय तुम्हाला आम्हाला असंच मिळेल का? जरी घेतलं, जरी महात्म्यानं दिलं, तुम्ही ते केलं पाहिजे. त्यांनी मग चाड्यावर मूठ ठेवली, पेरले, सगळं केलंय, पण धान्याची प्राप्ती होण्यासाठी मशागत कुणाला करावं लागत? पेरणारानेच यायचे. मग तसं आहे आम्हाला, म्हणजे तुम्हा आम्हाला, मी सुद्धा त्यातलाच आहे. या जीवाचा जर उद्धार व्हायचा असेल, या जीवनाचं जर कल्याण करून घ्यायचं असेल, तर नामरूपी शस्त्रानं तुम्ही या कायाची शुद्धी ठेवा. नका जाऊ वेगवेगळ्या मार्गाने, नाही चांगलं. या जीवाचं जर खरंच कल्याण करायचंय ना, ज्या सोडून हे वेदावे, ज्या सोडून तंटे, आईला आई, बापाला बाप. आई सुद्धा तशी असावी लागते, बाप सुद्धा तसा असावा. अनंत अपराध पोटी घालते ती माय. रक्षणाचं हित जाणतो तो बाप. त्या पादक्रमानं आई वडिलांना सुद्धा चालवलं, मुलांनाही चालवलं. आणि मग जर मुलानं मुलाच्या जागेवर राहिलं ना, आई वडिलांना जर आई वडिलाच्या जागेवर राहिलं ना, मला नाही वाटत रामराज्य आल्याशिवाय मग नाही तंटे होत. आपण एकमेकाचे हेवे दावे करण्यात आपल्या जीवनाचा नाश करून घेतोय, नाश. काही वेळेला माझ्या मुक्ताई सारखं उपजतात ज्ञानी लेकरू घरात आलेलं असतं, आपल्याला कळत नाही. पण आपल्याला हेवे दाव्यामुळे तसलं ज्ञानरूपी आलेलं एखादं लेकराचं आपल्याकडून अनहित होऊन जात. म्हणून बारकाईनं लक्ष देऊन जीवन जगा. चुकतो तोच माणूस आहे, पण चुकीची पश्चाताप करणं हे पापाची मुक्ती आहे, मी सांगायला लागलो. अनंत आपल्याकडून ना चुकून पाप कुणाकडून, तुमच्या माझ्याकडून, भगवंताकडून होत आहे, पण त्याचा पश्चाताप सुद्धा तुम्हालाच झाला पाहिजे. ज्यावेळेस पश्चाताप तुम्हाला होईल आणि पश्चातापातून जाणीव होईल की मी चुकलो होतो, त्या दिवशी तुमचं चूक हे भगवंताला माफ केली. तुकाराम महाराज सांगतात, पाठीमागे काही झाले पाहू नका, पुढे जामीन आहे. माग काय झालंय याला किंमत 0 आहे, पण कधी तुम्हाला कळेपर्यंत. जर कळूनही तुम्ही जर केली तर माफ नाही, मग माफ नाही. तुम्ही लेकराला कवर माफ करता? आज्ञा नाही तो त्याला सर म्हणतात, दादा तुला काय कळत नाही काय, हा कवर तुला सांगायचंय. मग तुमच्या आमच्या जरी आपण सज्ञान रूपाने झालेला असून आणि जर आपल्याला अज्ञान रूपाची काजळी असेल तर ते घालवल्याशिवाय तुमच्या प्रपंचातली सुद्धा तंटे नाही तुटणार माय बापा. तुमच्या मध्ये आली म्हणजे तुमचं हित म्हणून आली, तुमची कुणाच्या तरी सुन गेलीये. मी हे का सांगायला लागलोय, आजच्या काळाची गरज व्हायला लागलीये. अध्यात्माचा प्रसार खूप व्हायला लागलाय, प्रसार खूप आहे. पूर्वी एवढे सप्ताह नव्हते होत, माझ्या भगवंताचं स्टेज एवढे निर्माण नव्हते होत पूर्वी. कुठेतरी गावात एखादा सप्ताह व्हायचा. प्रसार भरपूर आहे, पण प्रसादाची प्राप्ती
मग नामरूपी प्रसाद घ्या, जीवनाचं कल्याण करा आणि हे काम क्रोधाला सौम्य करा. ज्यावेळेस तुमचा काम क्रोध लोभ मत्सर अहंकार ज्यावेळेस सौम्य होतील, सौम्य म्हणालो मी, आशापास घालवावा लागतो. साधू ऐसा जाना जे देही उदास, गेले आशापास निवारून, विषय तो त्यांचा झाला नारायण, न आवडे जनधन. मग जन धन माता पिता न आवडन, मग आई बापाला कसं? मोहरूपानी माय बाप हो, मोहरूपानी तुम्ही त्यांना हे करायचं नाही. अपेक्षेनं कुठं लोभ नाही ठेवायचा. तुम्ही कुणाविषयी जर अपेक्षा नाही ठेवली तर तुम्हाला त्रास, पण अपेक्षा ठेवली त्रास उत्पन्न झाला. साधूकडे पाहताना माणूस पाहू नका, देव म्हणून बघा. त्याच्या दोषाकडे बघू नका, त्याच्या सगुण स्वरूपाकडे बघा. आपण त्याच्या दोषाकडे बघतो, साधूच्या दोषाकडे आपलं लक्ष जास्त आहे, त्याच्या सगुण स्वरूपाकडे आपलं लक्ष कमी आहे. म्हणून आपली ताळमेळ हुकायला लागला सगळा. मनोमार्गी गेला तो ते त्याची मुकला, हरिपाठी स्थिरवला तोची धन्य. हरिपाठात दिलेल्या तत्वाप्रमाणे वागा म्हणती माऊली, आणि त्या तत्वाप्रमाणे वागलात जीवनामध्ये यथार्थ यथा कल्याण झाल्याशिवाय राहत नाही. या जीवाला खरंच बंधनातून तोडायचं असेल ना, साधूच्या चरणावर शरण जा. साधूच्या चरणावर शरण गेलात, विश्वास ठेवा. विश्वास ठेवला की नामावर आरूढ व्हा. नामावर आरूढ झालात